वाटायचं की काउन्सिलिंग म्हणजे माहिती होतं की बोलणं होतं, म्हणजे हे नव्हतं असं अंडरस्टँडिंग की फक्त बोलणं आहे. बट मला असं वाटायचं की कोणी आपल्याकडे येतोय तर आपण त्याला ऍडवाइस दिली पाहिजे, वी आर इन दॅट पोझिशन. बट काउन्सिलिंग जेव्हा मी जॉईन केली, म्हणजे 3 दिवस मिस झालेले, पण जेव्हा मी जॉईन केलं तर तेव्हा मला तो फॅक्टच अनलर्न करायला थोडंसं हे झालं की इट इज नॉट अबाउट गिव्हिंग ऍडवाइस. म्हणजे तू आहे ते मी सांगते. ऍक्टिव्हिटीज पण खूप छान होते, म्हणजे ऍक्टिव्हिटीज असे होते की सेल्फ रिफ्लेक्टिंग होते. जसं आपण जेव्हा REBT स्टार्ट केलेलं तेव्हा तुम्ही ते चिटवाला जो एक ऍक्टिव्हिटी केलेली, सो लाईक यू नो इट वॉज समथिंग की आता म्हणजे तो REBTचा तो जो एक बेसिक कॉन्सेप्ट आहे की प्रत्येक गोष्टीकडे म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो, सो ते डोक्यात राहून गेलं बिकॉज ऑफ दॅट ऍक्टिव्हिटी. सो अशा म्हणजे सगळ्याच ऍक्टिव्हिटी, मला ती पण एक ऍक्टिव्हिटी खूप आवडलेली आपण जी योग निद्राची केलेली, दॅट वॉज व्हेरी फन ऍक्टिव्हिटी. म्हणजे मी तो अख्खा दिवस पीसफुल होते, सो इट वॉज व्हेरी नाईस. आणि आय बिलीव्ह एव्हरीथिंग खूप छान होतं, फ्लो खूप छान होता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की तुमचा जो एक टीचिंग पॅटर्न आहे तो मला खूप आवडला. म्हणजे इट स्टेज विथ यू, की असं नाही की तुम्ही घरी जाऊन विसरून जातात. लाईक आय हॅव सीन माय सेल्फ की आय कीप ऑन थिंकिंग अबाउट द कॉन्सेप्ट की अच्छा सर हे बोललेले, सो मी माझ्या लाईफमध्ये हे कसं इम्प्लिमेंट करू. सो या, आणि अजून एक जी इम्पॉर्टंट गोष्ट मला जी खूप आवडली या कोर्सचं जे आहे ते की तुम्ही एंडमध्ये यू ऑल्सो डिस्कस द करिअर स्कोप इन सायकोलॉजी, विच वॉज व्हेरी, म्हणजे इवन तो जर आपल्याला माहिती पण असेल, बट मी माझ्या स्वतःमध्ये हा चेंज जेव्हापासून तो त्या दिवसाचा लेक्चर झाला हे बघितलंय की जसं तुम्ही एक कन्फ्रंटेशननी विचारत होते सगळ्यांना की ठीक आहे मग पॅशन आहे, मग तुम्ही काय करताय. सो तो जो एक सेंटेन्स आहे ना तो सतत त्या दिवसापासून माझ्या डोक्यात फिरतोय की सर बोलले होते की मग तू रीड तर नाही करत आहे, मग हाऊ इज इट युअर, म्हणजे मग ते कसं तुझं पॅशन आहे. सो तो सेशन मला वाटतं खूप इम्पॅक्टफुल होता, म्हणजे नॉट ओनली फ्रॉम करिअर POV बट ऑल्सो आम्ही स्किल्स कसे डेव्हलप करणार, सो त्या POVने पण खूप छान होता तो. आणि बाकी आय फील इट वॉज वंडरफुल.